नमस्कार मित्रांनो, मी तुमचं उजव्यासाठी घेऊन आलो नवीन ब्लॉग. तर आत्ता मी कुठे तरी इकडेच आहे. आता वेळ झाली आहे निघायची घरी. तर काय बॅग आहे आपल्या, आता निघालो जायचं आहे कुठे तर आता डायरेक्ट घरी. कारण की आता पुढचे पण प्लॅन आहेत, ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणारच आहे. आता जाऊयात. आता मामा येतो खाली, मामाचा वेट करतोय जाणार. आणि आला मामासुद्धा आला आमचा. जाऊयात डायरेक्ट. आता बसमध्ये बसून देतोय मामा मला, बसते जाणार काय बघा तुम्ही. आमच्या मामीसुद्धा आलेले आहेत आम्हाला सोडायला. चाललो आम्ही आता वॉकिंग करत करत जाऊ, आम्ही पोहोचू. कारण की जवळच आहेत म्हणून. काय मामी, एवढंच एन्जॉय केला आपण. छान वाटलं. येत राहा सुट्टीच्या दिवशी. येस. मित्रांना घेऊन ये, मैत्रिणीला पण घेऊन ये. काय नाही, येईल गँग घेऊन येईल. काय मामा? फायनली मला आरटीओला सोड आणि लोगावला सोड ही झंझट गेलेली आहे. पण आण्या आमच्या पाशी खूप दिवस राहिला, आम्हाला त्याचा लाळा लागला. आण्याला बाय करताना आम्हाला थोडंसं जड अंतकरण झालेलं आहे. पण आण्या म्हणलं आहे की दर सुट्टीला मी इथं येत जाईल आणि कोकणात जाऊयात म्हणलं आहे. आता बघूयात. 30 तारखेला कोकणात भेटू. बाय. इकडे आलो आहेत आणि बस आम्ही सध्या तरी वेट करतोय. तर मग आम्ही चांगल्या बसून ऊन यार, ऊन खूप ऊन आहे आणि खूप घाम येतो. येस. आणि आल्यामुळं आम्हाला असं वाटतं मुंबईसारखं वातावरण तयार झालेलं आमच्या पुण्यामध्ये. पण लवकरच वातावरण चाललं आहे तिकडे. आम्हाला खूप आनंद होतो आण्या चालल्यामुळे. जा आण्या जा, दिल्या घरी सुखी राहा. अरे बाबा, काय यार तुमचं भाई, बस्सा वेट करतो यार. केवळ आणि केवळ फार्म हाऊसला जायचं आहे म्हणून आम्हाला सोडून चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर नाराज आहे. जा. बघा यार मित्रांनो, तुमच्यामुळे असं होतं यार. तुम्ही बोललात ये भाई, प्लॅन केलं एवढ्या दिवसांनी, आणि मामा नाराज आहे यार त्या गोष्टी. तर मामाला मी शब्द दिला होता की मी जूनच्या फर्स्ट वीकपर्यंत इथं राहील, बट नॉट पॉसिबल. सध्या सध्या तरी बस्सा वेट करतो आहे आणि मीराईच्या मंदिरात जायचं म्हणतात. थोडं तिकडनं दर्शन करूयात, म्हणून घेऊयात. चला. बाय 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 बाबू. तर मित्रांनो, आता पोचलो आहेत आपण कामोट्यामध्ये. चाललो चालत घरी. केवढं ऊन आहे यार, काय बोलायचं यार. जाऊ द्या. उतरलो, मामाला फोन केला पहिला, मामा आय एम रिच. जाऊ द्या, आता जाऊयात घरी चालत. चला तर बघूया आता संध्याकाळी पोरांची काय मीटिंग बसते, काय प्लॅन होणार आहे बघा तुम्ही. चला. तर मी घरीसुद्धा जाऊन आलो, बट सीन असा होता की बॅग ठेवलं, जेवलो आणि आता आलो आहे कुठे तर यश पुंड्या आला आपल्याला गेला पिक करायला. कॅब चेंज बघितलं एवढ्या आराम करत आल्या लगेच कॅब घेतली, लगेच कॅब घेतली. समजलं? आवडली तुला? जाऊ दे, चढ. चल आता, चल. कुठे जायचंय? हां, मग तन्मयकडे जाऊ. हां, स्पीकर घेऊ. हां. मग रिलायन्स मार्टला जाऊ. ओके. असं नियोजन लागतं आमचं. आता बिर्याणीचा ऑर्डर द्यायला जायचं म्हणतो. उद्या बघा, उद्या उद्या काहीतरी आहे, त्यासाठी मी लवकर आलोय यांच्यासाठी. समजलं? जाऊ द्या. चला आता जाऊया. आलो होतो रॉयल कॅटरर्स म्हणजे बिर्याणीची बुकिंग करायला, बट सीन असा झाला आहे की इथे सुद्धा आम्हाला नाही बोलले की, कारण की आम्हाला उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत हवं होतं, बट सो दॅट नाही आहे पॉसिबल. तर आम्ही आता बघू कुठेतरी. आणि याने आता फोन लावला आहे, तो बघतोय कुठे भेटेल का, म्हणजे पोरांना इन्फॉर्म करतो की असं झालं आहे. पोर जर सजेस्ट करतील की काय कुठे काय अजून असेल दुकान, तर बघूया, जाऊया तिकडेच. चला. मी आता आलो आहोत कुठे तर तन्मयच्या बिल्डिंग खाली. नाही, मी सारखं कधी टायमिंगवर आलाय, अजून झालंच नाही, अजून पण खाली उतरला नाही. आम्ही कुठे कॉल केला, त्याला काय बोलणार आता. त्याला खाली जास्त थोडे रेपटी देऊया 2-4. त्याला कधी पण आमचा तो हेच करतो, टाईमवर तरी यायचं नाही त्याला. आणि म्हणतो की तुम्ही येत नाही. अरे आम्ही कधीच येऊन उभा राहिलो यार.
5 मिनिटं झालं आम्ही येऊन उभा राहिलो एवढ्या उन्हात यार. कमेंट्स मध्ये लिहा तन्मय लवकर येत जा जरा. हॅशटॅग तन्मय लवकर येत जा जरा. काय तुम्ही लिहा कमेंट मध्ये लिहा जरा. हा आता आलेला आहे हा माणूस. मागापासून 10 मिनिटं थांबलो, 10 काय? मिनिटं. किती वेळ करतोय तू? कोण घालतंय? टोपी आम्ही लोक घालतो. 10 मिनिटं झाले थांबतोय, 10 मिनिटं अजून आला नव्हता. हे बस चल, बस चल स्पीकर घे. चल, चल, चल. थंड थंड हवा लागतीये. माझी कॅप कुठे गेली? ए वर दिसतो ना तिकडे. अरे यार मला कॅप नाही यार पुंडे. ती घेऊन जा. मी आता संध्याकाळी जाऊन आलो. मागा राऊंड कॅप मला आणा दे. बट सीन असं आहे की आता माझी कॅप तर हा विसरला तिकडे घरी का बिकॉज ऑफ आम्ही आता स्पीकर घेतलाय. तो सरळ टाक, सरळ सरळ आपल्या जिओ मार्टला जायचं बाई. दिसायला ए बाई कोण दिसले चल जाऊ चला आता जिओ मार्टला जायचं आम्हाला. हा चला आता जाऊयात आता जिओ मार्टला. बघूयात तिकडं काहीतरी घ्यायचंय. हे मी काय बोलतोय चिकन आपलं म्हणजे चिकन बिर्याणी झाली ना बुकिंग? खरं सांग ना. बुकिंग झालेली आहे. हा. सर्वांची क्वार्टर पण आली आहे. ओके. हा. हे मी काय म्हणतोय स्मार्ट बाजार स्मार्ट पॉईंट इकडे. हा पण आता असंच आहे ना की व्हेजवाल्यांचे जरा वांदे होत आहेत. व्हेजवाले हे हरीश आणि हाच एक आहे म्हणजे हे दोघं जण आहेत. या दोघांसाठी एवढं यार जाऊ दे सोडा. थांबा आता मला फोन आला. हल्दीरामचे नाहीये. खिडे मॅन गेट प्रिंगल्स. हे काय ते प्रिंगल्स चिप्स येस व्हेरी टेस्टी. ओनली एक्सपेन्सिव्ह लोग. चला चल. आम्ही शोधतोय काय ना काहीतरी शोधतोय काहीतरी खायला म्हणजे जे खाऊ शकतो आम्ही त्यासाठी. आमचा स्पीकर आमच्या साथ हा हे भाई स्पीकर त्या अलंकारच्या घरला आणलाय भाई. मला सांग काय काय सांगू तुला इकडे. सॉरी चल ना त्या हिशोबाने आपल्याला बघतो आम्ही. किसके लिए दे सकता ना पर किसको दे सकता है तू? रोहित शर्माला. रोहित शर्मा कुल्फी खातो काय तुझं रोहित शर्मा माहिती आहे रे मला. तुझं रोहित शर्मा माहिती आहे ना रे मला. 20 रुपयाची कुल्फी खातो काय. जाऊ दे ना सोड ना. तुला काय करायचं कुल्फी खाऊ का काही खाऊ? भाई चाहिए तो ये चल हे मी काय बोलतो हे भाई कौन सा वगैरे मस्त है. अभी बड़े हो गए अभी ये चाहिए. डायरेक्ट हे वाला चाहिए. इसमें PROTEIN प्रोटीन. बस हे पुंड कुठे गेला शोध ना. काय मी पण तेच म्हणतोय हे हा कुठे गेला. हे अरे हा काउंटरला आहे भाई. याला आम्ही इकडे शोधतोय आणि हा भाई काउंटरला आहे येड. तर आम्ही इथं बाहेर आलो बट सीन असा आहे की व्हेज आणि नॉनव्हेजवाल्यांचे डिबेट चालू आहेत बिकॉज ऑफ आता नॉनव्हेजवाल्यांचं काय मला माहिती नाही. मी आत्ता आलोय. व्हेजवाल्यांचं हे बघ व्हेजवाल्यांचं आहे फक्त 2 किलो बिर्याणी सांगली एका टाइमचं त्यांच्या जेवणानं. अच्छा मग हे व्हेजवाल्यांचं हे व्हेजवाल्यांचं एवढं कुठे आहे? अजून बार्बिक्यू आहे अजून आमचं काय काय बाकी तुम्हाला नाही माहिती. बारवी स्पेलिंग विचारा. हा तू सांग रे. PARQUE. काय 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 यांची डिबेट अशीच चालू राहणार आहे. आम्ही अजून काय घ्यायचंय काय माहिती बघूया. संध्याकाळी पण काहीतरी जायचं बोलतात. जाऊ दे आपल्याला काय आपण जाऊयात. यांचा हे व्हेज आणि नॉनव्हेजचे डिबेट चालूच राहते. चला आम्ही आता आलो आहे आमच्या पीस प्लेसवरती. यांचा डिबेट झाला 1 तासानंतर आम्ही इकडे आलो. हा त्याचं काम होतं त्याचं काम उरकून आला. हा पण त्याचं काम उरकून आला. मी मस्त एक झोप काढून आलो मस्त. लगेच यांचा फोन आला आलो खाली लगेच आलो आहे. आपले धन्नो पे काय ट्रिप्सी अजून येतात आमचे 4-5 मेंबर येतात. मागणं हरीश येतोय कोड येतोय वेदांत येतोय येतात बरेच मेंबर येतात आमचे. थोडं आम्ही आता काय मेंबर आहे पण नाही. हा काय बाहेरचा आहे. जा रे तुला गिनती पण नाही करत. चल 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 सीवूड गँगचा आहे. तू सीवूड गँगचा आहे तू मंथन गँगचा आहे मॅडी मॅडी गँगचा आहे. जाऊ दे चला चला. तर हा एक आमचा एक मेंबर आलाय. पण आनंदाची एक गोष्ट आहे की भैयाने आपल्या गाडी घेतली आहे हरीश भैयानी. काय यार तू मला सांगितलं नाही. भाड्यावर घेतली. भाडं घेतली. माझं नाव रे भाई. हा खरं 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 लोक बॉडी बिडी बनवायला खरं सांग खरं 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 सांग खरंच मीच घेतली. खरं हा किती मध्ये घेतली? लाख. तू न सांगता आणलीस ना भाई.
कळस इकडचा आहे ना हा कर्जतचा खर्च आहे ना हा तू कर्जत आहेस ना तू आईला मी नगरचा आहे आणि मला म्हणतो कळस आमच्या गावचं आहे. ए आम्ही नगरी आहेत हा, आम्ही नगरी आहेत आम्ही नगरी आहेत चांगलाच जा ना खायला हे काय खात यार तू तू जिमला जातो सर हे काय खातो रे तू हा? आणि हे डाईटचं कोण बोलतो रे हाच बोलतो ना हाच बोलतो आणि हे खातंय प्रोटीन आहे प्रोटीन आहे 18 ग्राम घे चल तिकडे ज्याला सुट्ट्या लागल्यात म्हणून याने सगळ्यांना भंगेल लावलं. तर मित्रांनो आता त्या जागेवर निघालो बट सीन असं आहे की आम्हाला अजून उद्यासाठी सामान घ्यायचं म्हणून आम्ही जरा पैसे जमा करतो म्हणजे गोळा करतो पैसे जमा सगळ्यांचे करायचे कॉन्ट्रोल सर्वांनी प्रॉपर म्हणजे कुठलाही पोरगा उपाशी घरी जायला नाही पाहिजे सर्वांनी एन्जॉय करायला पाहिजे मीही Yes. सगळे माझे मित्रही एन्जॉय करायला येस तर आम्ही आता सगळे जमा यांच्याला करतो पैसे लागतात ते पैसे कॉल करतोय तर पोरं पाठवते हा मग त्यासाठी आमचा तो सीन चालला तर फोन करतो बट जाऊ द्या आम्ही आता जाऊया डायरेक्ट इकडनं कुठं मार्केटमधनं डायरेक्ट भाज्या पाला Hello. उचलायच्या भाज्या पालं तर काय माहिती काहीतरी उचलायचं आहे जाऊ द्या चला मित्रांनो उद्याची तर तयारी झाली आहे पण आपण आजचा ब्लॉग इकडे संपवत आहोत आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आमचे उद्याची फार्म हाऊसची मस्ती तर चला